नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, नाशिककडे अनेकांचे लक्ष होतं कारण छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीमध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे। कुठल्या कुठल्या नगरपालिकेमध्ये कसं मतदान झालेलं आणि एकूणच काय कल होतं, एकूणच काय चित्र होतं? एकूणच मतदान जे आहे ते उत्साहात झालं आहे। जवळजवळ जो ॲव्हरेज आहे तो आपण बघितला जिल्ह्यातला जो 76% जातो आहे। भगूरमध्ये जी शिवसेनेची गड होता त्या ठिकाणी जवळजवळ 86% हे मतदान झालं आहे आणि प्रत्येक मतदाराला घरातून आणण्याचं आणि त्याला मतदान करून घेण्याचं प्रत्येक जे राहिलेले आहेत त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न हा प्रत्येक पक्षाकडून करताना या ठिकाणी दिसून आला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे नगराध्यक्ष वेगळे असल्यामुळे आणि त्याचबरोबर बाकी नगरसेवक वेगळे असल्यामुळे मतदान करून घेण्याचा हा ओघ आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे। नाशिक जिल्ह्यातलं जर बघितलं तर येवला ही सर्वात चुरशीची या ठिकाणी चुरशीची म्हणण्यापेक्षा भुजबळांचं प्रतिष्ठापणाला लावणारी या ठिकाणची ही निवडणूक आहे। आतापर्यंत गेल्या 2 दशकापासून या ठिकाणी भुजबळांचं राज्य होतं आणि आता सेनेनं त्या ठिकाणी कंबर कसलेली आहे, भाजपने त्यांना साथ दिलेली आहे आणि एकच जिल्ह्यातली जी युती झालेली आहे अशी नगर परिषद ही या ठिकाणी आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणाला बळ मिळतं याकडे सर्वांचं लक्ष आहे, पण जे मतदान झालंय त्यावरून एकूणच कल जो आहे तो युतीकडे जाऊ शकतो असं वाटतंय। एकूण जर दुसरं आपण बघितलं तर या ठिकाणी सिन्नर नगर परिषदेची निवडणूक, सिन्नर नगरपालिकेमध्ये सुद्धा या ठिकाणी भाजप आणि सेना हे दोघेही एकमेकांविरोधामध्ये ठाकलेले आहेत। या ठिकाणी प्रमुख पक्ष हेच दोन्ही आहेत आणि या दोघांमध्येच ही चुरस आहे। माणिकराव कोकाटे या ठिकाणी होते, माणिकराव कोकाटेंनी ची या ठिकाणी सत्ता होती, म्हणजे आता माणिकराव कोकाटे भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांची सत्ता या ठिकाणी आहे आणि त्यांना त्याच ठिकाणी शिवसेनेचे आमदार असलेले वाजे यांनीही त्यांना आता आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या चुरशीचं आज मतदान झालेलं आहे, त्या मोठ्या प्रमाणात झालंय आणि उद्या काय निकाल येतात त्यावर सगळं अवलंबून असेल। दुसरं आपण बघितलं तर भुजबळांचीच प्रतिष्ठेची लढत दुसऱ्या ठिकाणी असेल ती नांदगावमध्ये आणि मनमाडमध्ये, कारण की त्या ठिकाणी पंकज भुजबळ हे आमदार होते आणि पंकज भुजबळांच्या छत्रछायेखाली या ठिकाणी या दोन्ही नगरपालिका यांच्या ताब्यात होत्या, राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या, मात्र त्या हिसकावून घेण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेनं बळ लावलंय। एकूण जर आपण परिस्थिती बघितली तर या ठिकाणी 3 ते 4 नगरपालिकांमध्ये या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये संपूर्ण लढत आहे आणि त्यांच्यामध्येच खरं म्हणजे या ठिकाणी चुरस आपल्याला पाहायला मिळते। योगेश, मनमाड आणि येवल्याकडे सर्वांचं लक्ष, इथला निकाल काय लागतो ते बघणं तितकं महत्त्वाचं आहे। भुजबळ जिल्ह्यामध्ये नसताना त्याची काय झळ राष्ट्रवादीला बसली का? नक्कीच, कारण की भुजबळ नसल्यामुळे एक नेतृत्व जे आहे ते राष्ट्रवादीला मिळत नाहीये। कोण नेतृत्व करणार याकडे लक्ष या ठिकाणी संपूर्ण थोडी जी भांडणं आहेत ती आपल्याला दिसून येत आहे, पक्षांतर्गत भांडणं। भुजबळ नसल्यामुळे भुजबळ गट वेगळा झाला आहे आणि राष्ट्रवादीतला दुसरा गट वेगळा झाला आहे आणि त्या भांडणांमध्ये त्याचा फटका या ठिकाणी राष्ट्रवादीला नक्कीच। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।